बनावट कागदपत्राद्वारे जळोद येथील आदिवासी आश्रमशाळा भामपूर येथे स्थलांतरित करण्यात आल्याचा आरोप करत आश्रमशाळा स्थलांतराच्या विरोधात जळोद ग्रामस्थांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आश्रमशाळा स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली आहे। यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे। आम्ही जळोद ग्रामस्थ हे सर्व गावकरी सरपंच उपसरपंच सर्व एकत्र मिळून आलेले आहेत। आमची फक्त मागणी एकच आहे की जे खोटे बनावट कागदपत्र आणि जे माझ्या गावाची आणि जी माझ्या तालुक्याची बदनामी झालेली आहे की तिथं लाईट पाणी रस्ता या 3 बेसेसवर जी आदिवासी आश्रमशाळा जी पेसामध्ये असून नॉन पेसामध्ये झालेली आहे याच्या विरोधात आम्ही तक्रार 15 दिवसापर्यंत करून सुद्धा आम्हाला काही आतापर्यंत उत्तर मिळालं नाही। आणि तो जी आर जो एका दिवसामध्ये जर शाळेवरून जी आर मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतो तर आज कमीत कमी 15 दिवस पासून आम्ही निवेदन देऊन आमच्या कागदांना का महत्त्व देण्यात आलं नाही आणि आज त्याचं उत्तेजन साधून आदिवासी दिवस म्हणून आणि आमच्या आदिवासींना आमच्यावर एवढं शासनाने चांगल्या योजना राबवून योजनांचा पुरा बट्टागोळ करून सर्व नियम धाब्यावर ठेवून ही जी योजना राबवली गेली आणि 1995 पासून ती शाळा आम्हाला आहे। त्या शाळेमध्ये MBBS MD अक्षता सरपंच राजकारणी सर्व लोक त्या शाळेतून निर्माण होऊन गेलेले आहेत। एवढं करत असताना आम्ही परत वेळेवर सचिवालयापासून मंत्रालयापासून सर्वांना निवेदन दिले तरी आमची मागणी आतापर्यंत मागणी झाली नाही। जर सर्व निर्णय एका दिवसात होऊ शकता तर हे निर्णयावर का उशीर झाला हेच आमचं अधिकाऱ्यांना मागणी आहे। सुमिता पाटील संस्था ही आदिवासी आश्रमशाळा जळोद आणि त्या संस्थेचे संस्था चालक ते अंमळनेर मार्केट कमिटीचे सभापती आहेत। ते पॉलिटिक्स म्हणजे ते चुकीच्या गोष्टींचा वापर करून त्यांचा प्रचंड ठिकाणी भ्रष्टाचार असून त्यांच्यावर पूर्णपणे सखोल चौकशी करण्यात यावी। आंदोलनाची आमची एकच मागणी आहे, जे खोटे पुरावे दिलेत त्याचे आम्ही पुराव्यासहित कागद दिले आहेत आणि आमची विनंती आहे की आम्हाला लेखी स्वरूपात कागद पाहिजे। आमची शाळा स्थलांतर किती दिवसात तो जी आर तात्काळ रद्द झाला पाहिजे याच्यावर आमची मागणी आहे। जे काही शाळा स्थलांतरित करण्यात आल्याचं आपण म्हणतो शाळा आजही त्याच ठिकाणी आहे, फक्त ती कागदोपत्री स्थलांतर झालेली आहे। तर कागदोपत्री स्थलांतराचा हेतू काय हे शेवटचे संस्था चालक सांगू शकता किंवा अधिकारी सांगू शकता। या प्रसंगी बाळू ठेलरी, सीताराम भिल, गंगाराम भिल, तुकाराम भिल, गोरख भिल, राजू पावरा, छोटू भिल, लक्ष्मीबाई पावरा, मीना पावरा, राखीबाई पावरा, कोमतीबाई पावरा, बाटीबाई पावरा, मंगलाबाई पावरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।